नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजकाल प्रेमविवाहाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. प्रेमाबाबत, प्रेमविवाहाबाबत विविध प्रश्न तरुणांच्या मनात असतात, ज्यांची उत्तरं आज आपण प्रसिद्ध ज्योतिषांकडून जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे भविष्यावर बोलू काही भाग 4, प्रेमविवाह. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. माधव गुरुजी हे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर या वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली इथून ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच तब्बल 350 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न कुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः माधव गुरुजी या यात्रेत देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी जातकांकडून करवून घेतात, ज्यानं त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. आपण पनवेल येथील सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथे गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे. त्यांची बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची CBSE शाळा आहे. माधव गुरुजींची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे, ज्यातून अध्यात्माचा प्रचार करण्याचा हेतू आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. आता आपण प्रेमविवाहाबाबत माधव गुरुजींकडून जाणून घेऊया. गुरुजी, प्रेमाला देवाघरचं देणं म्हणतात. हे देवाघरचं देणं प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत असतं का? जर असेल तर मग प्रत्येक व्यक्तीचा प्रेमविवाह का होत नाही आणि आजकाल बरीच प्रेमविवाह यशस्वी का होत नाहीत? मॅडम, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे सर्वप्रथम की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम असतंच का? म्हणजे तर मला आहे ना या ठिकाणी एक महंतांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे की एक महंत होते, खूप तपस्वी होते आणि असं म्हणजे की त्यांच्याबद्दल श्रुत होतं की नुसतं त्यांनी भेटलं त्यांच्याशी आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं किंवा त्यांचे आशीर्वाद घेतले तर त्या माणसाला लगेच समाधीची प्राप्ती होईल आणि परमेश्वराचं दर्शन होईल. तर एक असा मोठा म्हणजे की भक्तीमध्ये असलेला संन्यास धारण केलेली व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी त्या महंतांना नमस्कार केला आणि महंतांना त्यांनी विनंती केली की मला देवाची भेट घालून द्याल का? तर महंतांनी त्याच्याकडे बघितलं. म्हणजे निश्चितपणे तो म्हणजे की संन्यासी होता, तपस्वी होता, त्यांनी तप केलेलं होतं. तर महंतांनी त्याच्याकडे बघितलं आणि फक्त एक प्रश्न विचारला त्याला की तुला आयुष्यात कुणाशी प्रेम झालं का म्हणून, कुणाबद्दल प्रेम वाटलं का तुझ्याबद्दल, तुला कुणाबद्दल प्रेम झालं का म्हणून. तर तो एवढा म्हणजे की असं त्याने उत्तर दिलं की नाही मी एवढा शिकलेलो आहे, हे ते पण मी अशा कुठल्या गोष्टीमध्ये अडकलो नाही वगैरे, हे नाही ते नाही. मला कुठल्याही मुलीकडे बघून असं कधी वाटलं नाही की तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम किंवा अशी काही भावना निर्माण झाली. ते म्हणले मग सॉरी म्हणून तुला देव नाही भेटू शकत. तो म्हणला का? ते म्हणलं अरे जगामध्ये तुला जर कोणाशी प्रेम नाही करावं असं वाटलं तर तुला देव कुठनं भेटणार? म्हणजे सांगायचं झालं तर जी गोष्ट प्राप्त करायची असेल ती प्राप्त करण्याकरता तुमच्याकडे सर्वात पहिले प्रेम असेल तरच होईल. आता प्रेम तर 100% आहे. म्हणजे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रेम आहे, नाही असं नाही. मग हा प्रश्न तुमचा खूप बरोबर. मग प्रत्येकाचा प्रेमविवाह व्हायला पाहिजे, तो का होत नाही? तर आपण या ठिकाणी राधाचं उदाहरण घ्यायला पाहिजे की राधा कृष्णाच्या जीवनामध्ये होती पण कृष्णाच्या नशिबामध्ये नव्हती. तर प्रेम तुमच्या कुंडलीमध्ये असतं, प्रेम तुमच्या कुंडलीमध्ये आहे, पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की तुमच्या नशिबात आहे का? जर तुमच्या कुंडलीमध्ये प्रेम आहे पण तुमच्या नशिबामध्ये प्रेम नाही तर 100% फक्त तुमचा म्हणजे की जसं म्हणतात तसं प्रेम प्रकरण होईल, परंतु त्याच्यातून पुढे कुठलीही गोष्ट होणार नाही किंवा साकारली जाणार नाही.
याचं मेनली सांगायचं झालं तर बुधाच्या बाबतीमध्ये, म्हणजे ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण गहन अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की बुध हा ग्रह याच्या सिग्निफिकेटरमध्ये हे लव हा प्रकरण येतं. म्हणजे लव हा विषय येतो हा बुधाच्या अंडर पूर्णपणे येतो. तुमचा बुध स्ट्रॉंग असला पाहिजे आणि स्ट्रॉंग असण्यापेक्षा बरोबर तुमच्या कुंडलीमध्ये बुध आहे म्हणून तुमच्या कुंडलीमध्ये प्रेम आहे म्हणून प्रेम तुमच्या कुंडलीमध्ये राहील. पण तो बुध जर तुमचा मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या बरोबरीने म्हणजे युतीमध्ये किंवा त्यांच्या रेफरन्समध्ये येत असेल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये तुमच्या लवमधनं काही मोमेंट निघू शकते, तुमचं मॅरेज होऊ शकतं, नाही तर अनदर थिंग की त्याच्या पुढे पुढे प्रोग्रेस राहू शकतो. आयदर ऑर मग ते प्रकरण होतं आणि काही काळानंतर ते इतिहास जमा होता. तर हा प्रश्न अगदी बरोबर आहे की प्रेम प्रत्येकाच्या कुंडलीत असतं का, तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बुध आहे म्हणजे प्रेम आहे, निर्विवाद आहे. पण महत्त्वाचं आहे की प्रेम तुमच्या नशिबात आहे का. म्हणजे ज्यांच्या नशिबात आहे त्यांचं लव्ह मॅरेज होतं, ज्यांच्या नशिबामध्ये नाही त्यांचं फक्त प्रेम प्रकरण राहतं. एवढंच याबद्दल मार्गदर्शन करता येईल. अगदीच. पुढचा प्रश्न मी विचारणारच आहे. तत्पूर्वी मला प्रेक्षकांना सांगायचंय की अधिक माहितीसाठी आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी यूट्यूब चॅनल या इथे सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरशी संपर्कही साधू शकता. जर काही कारणाने आपला संपर्क होऊ शकला नाही तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीकडून स्वतः आपल्याशी संपर्क साधला जाईल. गुरुजी, असं म्हणतात की जर नवरा बायकोचा सुखी संसार हवा असेल तर त्यांच्या लग्नाच्या आधी त्या दोघांच्याही पत्रिका जुळवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनेकदा प्रेमविवाहामध्ये पत्रिका जुळवल्या जात नाहीत. पत्रिका जुळवणं लग्नाआधी किती महत्त्वाचं आहे? लग्नाआधी पत्रिका जुळवणं तर म्हणजे पत्रिका तुम्ही लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, कुठलंही मॅरेज करत असेल तर त्या मॅरेजच्या अगोदर पत्रिका 100% तुम्ही बघितली पाहिजे. मूळचा विषय असा होतो की ज्यावेळेला तुम्ही लव्ह मॅरेज करत असता त्यावेळेला लव्ह मॅरेज करत असताना बस म्हणजे की बघितलं आणि प्रेम झालं आणि त्याच्यापुढे हा मग समस्या निर्माण होते की ज्यावेळेला ते घरी परिवारामध्ये माहिती पडतं आणि मग त्यावेळेला विचार केला जातो की अरे तुमच्या पत्रिका जुळतात का. मग काही वेळेला असं होतं की त्यांच्या पत्रिका जुळत नाही आहेत किंवा जुळत आहेत हे बघतच नाही, जाऊ त्यांना ते लग्न करणारच आहेत, मग कशाला पत्रिका बघा म्हणजे की जुळते की नाही जुळते. नाही तर मग काही वेळेला असं होतं की लव्ह मॅरेज आहे तरी पण त्यांची पत्रिका बघितली जाते आणि पत्रिका बघितल्यानंतर लक्षात येतं की यांची पत्रिका अजिबात जुळत नाही. म्हणजे की यांच्या पत्रिकेमध्ये असं कुठलाही भाग नाही की त्या दोघांची एकमेकाशी जुळतं होईल आणि मग त्याच्यानंतर त्या गोष्टीकडे कानाडोळा केला जातो आणि नंतर मात्र मग म्हणजे की त्याचे जे ज्यावेळेला उपभोगायची वेळ येते म्हणजे त्याच्यामधनं होणारे त्रास ज्यावेळेला उपभोगायला लागतात त्याच्या वेळेला मग त्या गोष्टीची जाणीव होते की अरे आपण त्यावेळेला पत्रिका बघायला पाहिजे होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज होत असेल आणि असं तुमच्या लक्षात आलं की तुमची पत्रिका जुळत नाही तरी इम्पॉर्टंट नाही की गुण 36 पैकी ते 18च गुण यायला पाहिजेत किंवा 16च गुण यायला पाहिजेत. पण पत्रिकेमधले जे महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक मात्र त्याच्यामध्ये 100% जुळले गेले पाहिजेत. ते जर तुमच्या पत्रिकेमध्ये पूर्णपणे जुळलेले असतील व्यवस्थित तर तुमच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. कधी कधी असं असतं ते जमत सुद्धा नाहीत म्हणजे आणि ते जमत नसतील तर मग त्याच्याकरता अनेक उपाय आहेत. कधी कधी पत्रिकांमध्ये असा योग येतो की त्यांच्या याच्यामध्ये फर्स्ट मॅरेजमध्येच प्रॉब्लेम आहे. म्हणजे फर्स्ट मॅरेज त्यांचं लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो त्याच्यामध्ये काही ना काही कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत, प्रॉब्लेम येणार आहेत, ते विभक्त होऊ शकतात, डिवोर्स होऊ शकतं किंवा फिजिकली एखाद्याला पूर्णपणे म्हणजे की त्रास होऊ शकतो. या गोष्टी त्यांच्या कुंडलीमध्ये इमिजिएट मॅच मेकिंगमध्ये लक्षात येतात. पण या सगळ्या गोष्टींकरता उपाय आहेत. म्हणजे समजा असं असेल की त्यांच्या फर्स्ट मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येतो त्याला कुंभविवाह विधी आहे. कधी कधी असं असतं की अशा प्रकारचं पुढे त्यांचं जमणार नाही आहे, एका छताखाली ते राहू शकणार नाही आहेत, तर अशा वेळेला मांगल्यसिद्धी आहे. तंत्रोक्त नवचंडी या केला जातो की ज्याच्यामध्ये मांगल्यसिद्धी केली जाते. जी मांगल्यसिद्धी करून त्याच्यामध्ये पूर्णपणे हे योग उपस्थित केले जातात की जेणेकरून त्यांचं लग्नानंतर पूर्णपणे व्यवस्थित जमेल. म्हणजे तर ज्या गोष्टीवरनं जमत नाही त्या गोष्टीकरता पूर्णपणे मार्गदर्शन आहे. फक्त जे मार्गदर्शन जर तुम्ही लग्नाच्या अगोदर घेतलं तर निश्चितपणे त्याचा पूर्णपणे उपयोग होईल आणि तुमचं दाम्पत्य जीवन अगदी सुखी असेल. असं असेल की लव्ह मॅरेज झालं आणि लव्ह मॅरेज झाल्याच्या नंतर मग प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे की याच्यामध्ये प्रश्नामध्ये म्हणजे तुम्ही जे म्हणले की अनेक अयशस्वी होतात तर या अयशस्वी होण्यामध्ये यशस्वी अयशस्वी की अरेंज मॅरेज सक्सेस आहे आणि लव्ह मॅरेज अनसक्सेस आहे असं मुळीच ना. लव्ह मॅरेज सुद्धा व्यवस्थित सक्सेस आहे म्हणजे परंतु हल्ली असं म्हणजे की प्रत्येक ठिकाणी उघडकीला येतं किंवा जेवढे प्रकरणं समोर येतात त्या समोर प्रकरणामध्ये असं येतं की नाही त्यांचं लव्ह मॅरेज होतं. पण लव्ह मॅरेज होतं आणि मग त्यांचं तशा प्रकारचं जर लग्न झालं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणजे की इथे एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून मला आवर्जून नोटिफाय करावं असं वाटतं की जी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते म्हणजे या जीवनामध्ये तुम्ही नवीन आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही 98% व्यक्ती तुमच्या पाठीमागच्या जन्माच्या कॅटमधलीच असते. म्हणजे तुमच्या भोवताली 100 लोक असतील तर 98 लोक हे पाठीमागच्या जन्मामध्ये सुद्धा तुमच्या बरोबर होते आणि त्यांच्याबरोबर तुमचे जे काही नातेसंबंध होते त्या नातेसंबंधामधूनच तुमचं या
जन्माचे नातेसंबंध निर्माण होतात. म्हणजे पाठीमागच्या जन्मातला एखादा तुमचा खूप जवळचा मित्र असेल तर या जन्मामध्ये तो तुमचा भाऊ असू शकतो. एखादी व्यक्ती तुमची टीचर असेल किंवा एखादा प्रोफेसर असतील तर या जन्मामध्ये तुमचे वडील असू शकतात. तर अशा नात्याने त्या व्यक्ती होतात. आता तुमच्या जीवनामध्ये जिच्यावर तुमचं प्रेम झालंय ती पाठीमागच्या जन्मामध्ये तुमच्या काय रिलेशनमध्ये होती ती तितकेच महत्त्वाचं आहे. आता तिच्याबरोबर जर तुमचं काही रिलेशन तसं असेल म्हणजे रॉंग असेल आणि तिच्या मनामध्ये काही त्यावेळेला वेगळा असं एखाद्या गोष्टीवरनं राग, एखाद्या गोष्टीवरनं चीड किंवा एखाद्या गोष्टीवरनं कुठला वेगळा भाव असेल तर ती तुमच्या आयुष्यामध्ये असताना प्रेयसी असेल जिथपर्यंत तुमचं अफेअर असेल. आणि ज्यावेळेला तुमचं लग्न होईल ती परमनंटली तुमच्या लाईफमध्ये येईल त्याच्या वेळेला त्या गोष्टीपासून प्रॉब्लेम करायला सुरुवात होईल. ती पाठीमागच्या जन्माच्या ज्या गोष्टी आहेत, जे कर्माचे भोग तुमचे आहेत ते कर्माचे भोग तुम्ही अदा करायला सुरुवात कराल. आणि तुम्ही लग्नाच्या अगोदर या गोष्टी बघू शकता. लग्नाच्या अगोदर या गोष्टींवरती क्लेरिफिकेशन घेऊ शकता, तुम्हाला माहिती पडू शकता. याच्यावर एक मॅडम छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं की आमच्याकडे एक पत्रिका आलेली होती, प्रभात म्हणून त्याचं नाव होतं. आणि खूप सुंदर मुलगा म्हणजे की तो ट्रॅव्हलिंग एजन्सी चालवायचा आणि त्याच्यामधून खूप सारे पैसे कमवायचा. आणि त्याच्याच ट्रॅव्हलिंग एजन्सीमध्ये कामाला असलेल्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळून आले. आणि मग ज्या वेळेला त्यांनी बघितलं त्याच्या वेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या कुंडलीमध्ये ना 14 गुण जुळत असले तरी काही हरकत नाही, तुम्ही लग्न करा. पण म्हटलं की हिला वडील नाही आहेत या मुलीला. तो म्हणला हो अगदी बरोबर, हिला वडील नाही आहेत. म्हणजे हिची आई विधवा आहे म्हणून. म्हणा आई विधवा आई आहे हिच्याबरोबर, बाकी हिच्याबरोबर कोणी नाही. तर त्यावेळेला मी त्याला सांगितलं की तुम्ही ना पहिले अगोदर एक म्हणजे की ओंकारेश्वरला आमच्याबरोबर चला आणि एक आपण नवचंडी याग करू. तर नवचंडी याग तुम्ही दोघांनी मिळून करा आणि त्याच्यामध्ये आपण संकल्प सोडू आणि मांगल्य सिद्धी करू की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हिच्या आईमुळे तुमच्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यावेळेला कसं होतं की तो म्हणला आमच्या दोघांचा तर काही प्रॉब्लेम नाही ना आणि आम्ही दोघंही गुरुजी खूप मॅच्युअर्ड आहोत. म्हणजे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यांनी तो उपाय केला नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला लग्न झालं त्याच्यावेळेला त्याच्या पाठीमागच्या जन्माची हिस्ट्री अशी होती की तो एक मोठा लँड ओनर होता. ही विधवा स्त्री आणि तिची मुलगी असे त्यांचे दोघं जण भाडोत्री होते. आणि त्या याच्यामध्ये ह्या दोघांचे संबंध जुळून आले. तिने खूप सेवा वगैरे केली. पण कालांतराने काही कालांनी 1-1.5 वर्षामध्ये त्या मुलीने सुसाईड केलं किंवा ती नैसर्गिकरित्या मेली. पण तिचा मृत्यू झालेला होता तो विष पिल्याने किंवा विषबाधा झाल्याने होता. त्याच्यामध्ये ह्याचा गैरसमज असा होता की या आईनेच या मुलीला मारून टाकलं. म्हणून त्यांनी तिला बेघर केली आणि खूप साऱ्या यातना दिल्या. आणि यातना दिल्यानंतर ती ह्या जन्मामध्ये पुन्हा आता त्याच्या बायकोची आई म्हणून आलेली आहे. आता यातना म्हणून आल्याच्या नंतर ज्यावेळेला यांचं दोघांचं लग्न झालं त्यावेळेला तिने पहिली कंडिशन ठेवली. म्हणजे लग्नाच्या अगोदरच ती मुलगी म्हणली की बघ माझी आई एवढ्या लांब मी ठेवू शकत नाही तर आपण तिला आपल्या घरी नको पण जवळपास ठेवू. आणि जवळपासच्याच एका सोसायटीमध्ये त्यांनी तिला म्हणजे की पूर्णपणे आणून एस्टॅब्लिश केलं होतं. तिकडे तिला ठेवलेलं होतं. आणि नंतर त्या आईने इतका व्याप द्यायला सुरुवात केलं की अक्षरशः 3 महिन्यानंतर अशी वेळ आली की याच्या आईवडिलांनी सांगितलं की बाबा तुमचं लग्न वगैरे सगळं मान्य आहे पण या व्यक्तीकरता तुम्ही दोघंही जण घर सोडून जा. म्हणजे आम्हाला तुम्हाला दोघांकडनंही काही हरकत नाही पण या व्यक्तीचा त्रास आम्ही सहन करू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नाही गुरुजींनी सांगितलेलं. मग तो परत आला आणि म्हणला असं तसं आहे म्हणून. मी म्हटलं आता 3 नवचंडी करावी लागतील कारण त्यावेळेला एकाच झाला असता आता 3 करावी लागतील. मग पुढे जाऊन आम्ही 3 नवचंडी केल्या. त्यावेळेला ती तिच्यापासून लांब जायला तयार झाली. आणि ती मुलगी एवढी आईकरता हट्टाची असून सुद्धा तिने सांगितलं की नाही तू लांबच राहते चांगलं आहे. आणि तिला दुसऱ्या ठिकाणी स्वतःच्या म्हणजे की पैशाने त्यांनी फ्लॅट घेऊन दिला, ओनरशिपवर फ्लॅट घेऊन दिला. तिला त्याच्यामध्ये राहायला ठेवलं. प्रत्येक महिन्याला तिला 20,000 रुपये द्यायचं कबूल केलं. त्यावेळेला ती त्यांच्या संसारातून बाहेर पडली आणि संसार सुखी झाला. सांगायचं तात्पर्य आहे की लव्ह मॅरेज अनसक्सेस होतात. जास्तीत जास्त प्रमाणे वगैरे हे सगळं दिखावा आहे किंवा बघण्यामध्ये असं आलं असेल. पण तुम्ही याच्या अगोदरचं बघितलं की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते ती पूर्वजन्मामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय होते, तिचा तुमच्याशी काय रेफरन्स होता तो एकदा तपासून पहा. तो तुमच्यामध्ये चांगला असेल तर निर्विवाद, समजा काही अशा प्रकारचं असेल कृत्य तर कर्माचा दोष आहे आपण त्याच्याकरता मांगल्य सिद्धी करू शकतो किंवा ज्या प्रकारे उपाय आहे ते उपाय करू शकतो जेणेकरून हे दाम्पत्य जीवन सुखी होईल. जे प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये मिळाले, जे तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्याचबरोबर तुमच्या नशिबामध्ये आहे, तुम्ही ते म्हणजे अचीव केलेलं आहे तर त्याचं दाम्पत्य जीवन पण खूप आनंदी राहिलं पाहिजे, खूप प्रेमाचं राहिलं पाहिजे. प्रेमाचा सर्वात मोठा सन्मान आहे. तर ज्यांचं लव्ह मॅरेज असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर खरोखरी अशी विवंचना असेल तर निश्चितपणे तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या, भेट घ्या, हे समजून घ्या, आपण याच्यावर उपाय करू. आणि निश्चितपणे जे तुमच्या नशिबामध्ये आले आहे, जे तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रेम तुम्हाला मिळाले ते आपण या जन्मामध्ये पूर्णपणे सफल करू. अगदीच गुरुजी, आपण आम्हाला प्रेम विवाहाबाबत माहिती दिलेली आहे. आता जरा वळूया प्रेमाकडे. अनेक जणांवर असं बोलण्याची वेळ येते की माझ्या नशिबात प्रेमच नाहीये. आणि जसं आपण श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं की भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात राधा होती पण नशिबात नव्हती. काय नेमका संबंध आहे प्रेमाचा आणि नशिबाचा?
मॅडम, ज्या वेळेला असं होतं ना की मोस्ट ऑफ वेळेला पत्रिका ज्या वेळेला घेऊन येतात लोक, त्याच्या वेळेला त्यांचं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम असतं. प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणारच म्हणजे, आणि माणूस त्या आयुष्यात केव्हाही विसरू शकत नाही. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की या प्रेमाचं कुठेतरी दाम्पत्य जीवनामध्ये वर्गीकरण व्हावं आणि आमचं सुखी जीवन असावं, परंतु प्रत्येकाला ते पॉसिबल होत नाही. मग ॲस्ट्रॉलॉजी नेमकं त्यावेळेला काय रोल अदा करते हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे की आता प्रश्न असा येतो की जी गोष्ट तुमच्या कुंडलीमध्ये आहे, आता ती गोष्ट तुमच्या नशिबात नाही, पण तुम्हाला प्राप्त करायची असेल तर 100% ती ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ॲस्ट्रॉलॉजी हे 6 शास्त्रांचा हिरो आहे. म्हणजे तर 6 शास्त्रांचा हिरो म्हणजे 6 प्रकारचे शास्त्र आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्माची 6 शास्त्र आहेत, आणि 6 शास्त्रामध्ये कुठल्याही शास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर पहिलं ज्योतिषशास्त्र शिकावं लागतं. ज्योतिष जर तुम्हाला येत असेल तर 100% तुम्ही या शास्त्रांचा पुढचा अनुवाद घेऊ शकता. तर त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र शिकवलं जातं. या ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही भविष्य आहे ते 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे 100% संचित आहे की ज्या संचितामध्ये हे आहे की तुमच्या कुंडलीमध्ये प्रेम आहे पण तुमच्या नशिबात नाही, पण 60% तुमचं प्रारब्ध आहे आणि 40% तुमचं कर्मणी कर्म आहे जे तुमच्या हातामध्ये आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजी एक्झॅक्टली त्या 40% कर्मणी कर्मावरती काम करते. त्या कर्मणी कर्मावरती काम केल्यानंतर त्याच्यामुळे प्रारब्ध तुमचं 60% सुट्टं होतं, आणि जेव्हा तुमचं प्रारब्ध सुट्टं होतं त्याच्या वेळेला 100% असं होतं की ही गोष्ट तुमच्या कुंडलीमध्ये आहे पण तुमच्या नशिबामध्ये नाही, पण प्रारब्ध तुमचं पूर्णपणे बदलल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त होतं. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हा एक मोठा म्हणजे की असा दुवा आहे लव्ह मॅरेजच्या बाबतीमध्ये किंवा प्रेम संबंधाच्या बाबतीमध्ये की एखादी गोष्ट तुमच्या कुंडलीत आहे पण तुमच्या नशिबात नसेल तर ॲस्ट्रॉलॉजीचा सहारा घेऊन त्याच्यामध्ये जे उपाय आहेत की ज्याच्यामध्ये कर्मणी कर्म सुधारवून तुमचं प्रारब्ध मोकळं केलं जातं, आणि प्रारब्ध मोकळं करून 100% तुम्ही प्रेम प्राप्त करू शकता. याच्यावर एक उदाहरण द्यायचं झालं तर एक सेम म्हणजे की पवार म्हणून फॅमिली होती आणि सेम कास्टलिझम म्हणजे त्यांच्या दोघांच्या जाती संबंध एक होते, नातेवाईक वगैरे सगळं, दोघांचं शिक्षण वगैरे सगळं चांगलं, पण हे सगळं चांगलं असताना सुद्धा दोघांच्याही घरनं लग्नाला प्रचंड विरोध की नाही लव्ह मॅरेज करायचं नाही वगैरे असं तसं. ते म्हणले रितसर आपण ठरवून करू वगैरे, परंतु कुठेच काही होत नव्हतं. त्यावेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुमच्या दोघांचे आईवडील उपस्थित असतील आणि तुमचं दोघांचं 100% लग्न होईल, म्हणजे तुम्ही फक्त एवढा उपाय करा. जो उपाय सोपा होता आणि एक अंगारका याग होता त्याच्यामध्ये, जो अंगारका याग त्यांनी केला आणि याग केल्याच्या नंतर अगदी म्हणजे 15 दिवसांनी असं आलं की त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि वडिलांना हॉस्पिटलायझेशन वगैरे केलं. त्या हॉस्पिटलायझेशनमध्ये डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कुठला तरी खूप स्ट्रेस घेतला आहे, तो कमी करा. आणि मग त्या सगळ्या गोष्टींनी त्यांचे मामा वगैरे एकत्र येऊन त्यांनी सांगितलं की नाही याचं लग्न लावा, भाऊजी तुम्हाला बरं वाटेल. आणि मग मुलाकडचे रेडी झाले. मग त्यांच्यावर असा प्रसंग आला, तुमच्यावरही असं येऊ शकतो असं इथल्या नातेवाईकांनी सांगितलं त्या मुलीकडच्यांच्या, आणि मग मुलीकडच्यांच्या रेडी झाले. आणि अगदी या केल्यानंतर 1 महिन्यामध्येच त्या दोघांचं पूर्णपणे म्हणजे बैठक वगैरे होऊन त्यांचं विवाह पार पडला. म्हणजे सांगायचं तात्पर्य याच्याकरता आहे की 100% या गोष्टी आहेत. म्हणजे की या गोष्टी आपण केल्या तर या कर्मणी कर्मावरती तुमच्या इफेक्ट करतात, तुमचं प्रारब्ध मोकळं करतात, आणि प्रारब्ध मोकळं करतात त्यामुळे तुमच्या संचितामध्ये जर नुसतं कुंडलीमध्ये प्रेम आहे पण नशिबात नाही तर ते 100% नशिबामध्ये सुद्धा प्राप्त करता येतं. प्रेम आणि नशिबाचा काय संबंध आहे याबाबत आता आपण आम्हाला माहिती दिलीत. आणखी काही प्रेमाबाबत प्रश्न मला आपल्याला नक्कीच विचारायचे आहेत, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. प्रेक्षक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय हॅलो 24 तास आणि आजचा आपला विषय आहे प्रेम विवाह, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसिद्ध ज्योतिषी माधव गुरुजी. गुरुजी, प्रेम ही इतकी नितळ आणि सुंदर भावना आहे, मग प्रत्येकाला प्रेमाच्या नात्यात यश का नाही मिळत? का लोक प्रेमात उद्ध्वस्त होतात? प्रेमामध्ये उद्ध्वस्त होणाऱ्या लोकांचं पण प्रमाण भरपूर आहे. आणि प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आपण एवढा वेळ प्रेमाबद्दलच बोलतोय आणि आपण हेही म्हणतो की प्रेम आयुष्यात असल्याशिवाय देवसुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. आणि आपण निश्चितपणे व्यवहारामध्ये अशी उदाहरणं बघतो की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम आहे आणि त्या प्रेमामध्ये ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर आपण जर दुसऱ्या प्रश्नाकडे वळलं तर दुसऱ्या प्रश्नाबद्दलच मी तुम्हाला सांगितलं की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते ना, या व्यक्तीचा तुमचा पाठीमागच्या जीवनाचा संबंध नक्की आहे. ती पाठीमागच्या जीवनामध्ये तुमच्या म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये होती आणि त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये होती म्हणून ती या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीबरोबर काय व्यवहार केला आहे किंवा त्या व्यक्तीबरोबर तुमचा व्यवहार कसा होता याच्यावरती पूर्णपणे निर्भय आहे की ही व्यक्ती ह्या जन्मी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर नक्की तुम्हाला प्रेमाच्या बदल्यात प्रेम देईल का प्रेमामध्ये तुम्हाला उद्ध्वस्त करेल. प्रत्येक वेळेला असं असतं की लोक व्यवहार कुशलतामध्ये खूप हुशार असतात, व्यवहारिक खूप हुशार असतात, त्यांच्याकडे चांगलं नॉलेज असतं आणि ते खूप चांगल्या हुद्द्यावरही सुद्धा असतात, त्यांचं शिक्षणही चांगलं झालेलं असतं. पण असं असताना सुद्धा प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं आणि ते प्रेमामध्ये अडकतात आणि प्रेमामध्ये अडकल्यानंतर त्याच्यामध्ये उद्ध्वस्त सुद्धा होतात. किंवा कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये काही नव्हतं पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम आलं आणि
आणि प्रेम आल्याच्या नंतर सगळं काही त्यांना प्राप्त झालं. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये प्रेम आलं आणि म्हणून मी एवढ्या मोठ्या पदावरती गेलो, आणि एखादा व्यक्ती म्हणतो अरे माझ्या आयुष्यामध्ये प्रेम आलं आणि त्या प्रेमामध्ये मी उद्ध्वस्त झालो, मी रस्त्यावरती आलो. या दोन्हीमध्ये बघितलं तर ज्याच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती आलेली होती ती पाठीमागच्या जन्मामधल्या खूप चांगल्या संबंधामुळे आलेली होती. त्यांनी त्याचं हित साधलं होतं किंवा अजून काही त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल खूप सारे ऋणानुबंध आहेत, त्या ऋणानुबंधामध्ये ते आलेले होते आणि त्याप्रमाणे त्यांचा उद्धार झाला. आणि दुसऱ्या ठिकाणी जे येतात की ज्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतात त्याच्यामध्ये पाठीमागच्या जन्मामध्ये एखाद्याला फसवणं, एखाद्याला मोठा धोका देणं, अशा प्रकारचं कुठलं कृत्य झालं असेल तर निश्चितपणे ह्या जन्मामध्ये ती तुमची प्रेयसी म्हणून येते आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये विवाह दाम्पत्य जीवन तर खूप लांब राहिलं ती तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून जाते. याचं एक सुंदर उदाहरण आहे, म्हणजे की ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीचं नावसुद्धा आठवेल. म्हणजे ती व्यक्ती एवढी मोठी लेखक होती आणि त्यांची खूप सारी पुस्तकं होती आणि पुस्तकं वगैरे सगळी त्यांची पब्लिश होऊन त्यांना प्रत्येक पब्लिकेशन करणं एक वेगळ्या प्रकारचा इन्कम होता. म्हणजे की पैशाची काही कमी नव्हती आणि फक्त म्हणजे त्यांनी विचार लिहावा आणि त्यांचा विचार लिहिल्यानंतर म्हणजे की बस ते पुस्तकं असं लाखोनी विक्री व्हावी इतकं सगळं प्रकरण अवेलेबल होतं. आणि ते एका प्रेम प्रकरणामध्ये अडकले आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये इतके अडकले की शेवटी ते त्याच्यामधून व्यसनी झाले आणि व्यसनी झाल्याच्या नंतर पूर्णपणे त्यांच्या आयुष्यामधनं साहित्य विषयच निघून गेला. म्हणजे ते इतके दारूमध्ये धुंद असायचे की त्याच्यानंतर त्यांना लिहायचं काही भानच राहायचं नाही, बोलायचं काही भान राहायचं नाही. कितीतरी पब्लिशरनी त्यांच्याकरता वेगळे असे एडिटर लिहिले की बा तुम्ही बोला आणि हे लोक लिहितील म्हणजे आणि तुमच्या नावावर आम्ही पुस्तकं छापू. पण ते इतके नशेमध्ये असायचे की त्यांना त्याच्यापुढे ते काही बोलू शकले नाही. आणि त्यावेळेला शेवटला त्यांना विचारलं की असं का घडलं म्हणून, की एवढं तुम्ही कशामुळे नशेच्या आहारी गेले. त्यावेळेला त्यांनी ती व्यक्ती सांगितली आणि ती व्यक्ती सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे की त्या रिसर्चमध्ये लक्षात आलं की या व्यक्तीचा त्यांचा पाठीमागच्या जन्माचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये विघ्न आहेत. तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या व्यक्तीच्या पाठीमागे काय संबंध आहेत त्याच्यावर निर्भय करतं की तुमच्या प्रेमामध्ये तुम्ही अगदी जग जिंकाल का तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. अगदीच गुरुजी, आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आज इतकं सखोल मार्गदर्शन केलं, प्रेमाची ओळख करून दिलीत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आपण अधिक माहितीसाठी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरशी सुद्धा संपर्क साधू शकता. जर काही कारणाने आपला संपर्क होऊ शकला नाही तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीकडून स्वतः आपल्याशी संपर्क साधला जाईल. तर प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.